नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एन जी मेजवानी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण शेवभाजी कशी करायची ते बघणार आहोत. जर घरी भाजीला काही नसेल तर झटपट तुम्ही अशी ही भाजी कमी सामग्रीमध्ये बनवू शकता. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, लसूण, अद्रक, सांबार, खोबरं, शेंगदाणे आणि टोमॅटोची प्युरी. चला तर मग कृतीकडे वळू. सगळ्यात पहिले मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 5 चमचे तेल घालायचं आहे. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. 5 खुरासणी मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत. कमी फ्लेमवर आपल्याला ह्या कांदा आणि मिरच्या छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर मी इथे लसूण ॲड केलेलं आहे आणि अद्रक ॲड केलेलं आहे. ह्याचे एकदम बारीक काप करून आपल्याला घ्यायचे आहे आणि तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी इथे कमीच ठेवलेली आहे, जेणेकरून आपला कांदा आणि बाकीच्या वस्तू ह्या बिलकुलही जळता कामा नये. हे छान तेलामध्ये परतवून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी थोडेसे शेंगदाणे तेलामध्ये फ्राय करायला ठेवलेले आहे. शेंगदाणे तेलामध्ये छान परतवून घ्यायचे. गॅसची फ्लेम मी इथे कमीच ठेवलेली आहे. शेंगदाणे इथे कोणत्याच वस्तू जळता कामा नये, नाहीतर आपल्या भाजीला कडू कडू असा वास लागतो. हे बघा, शेंगदाणे पण इथे छान गोल्डन असे भाजून झालेले आहे. हे पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर खोबऱ्याचे एकदम बारीक बारीक काप करायचे आहेत. हे बघा, इथे मी खोबऱ्याचे छान बारीक काप करून घेतलेले आहे. ते पण या तेलामध्ये आपल्याला गोल्डन ब्राऊन असे खरपूस होईपर्यंत इथे परतवून घ्यायचे आहेत. हे बघा, कंटिन्यू चमचा आपल्याला असा सुरूच ठेवायचा आहे. खोबरं हे लवकर जळण्याची शक्यता राहते, म्हणून तुम्ही गॅसची फ्लेम बंद करून पण भाजू शकता. बघा, इथे खोबरं छान आपलं ब्राऊन असं कलर झालेला आहे. हे बघा, इथे ह्या सगळ्या वस्तू मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेल्या आहे. हे बघा, या सगळ्या वस्तू इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. मिक्सरवर छान थोडं थोडं पाणी टाकून याची आपल्याला स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा, एकदम छान स्मूथ अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे. बिलकुल पण रवाळ आपल्याला पाहिजे नाही आहे. एकदम स्मूथ अशी पेस्ट आपल्याला करायची आहे, नाहीतर भाजी आपल्याला अशी चरचर दाणेदार लागू शकते. म्हणून आपल्याला स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची. नंतर मी इथे परत पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता सगळे खडे मसाले टाकणार आहे. याला कुटायचं तोडायचं वगैरे काहीच नाही आहे. तसेच्या तसे पूर्ण सगळे मसाले मी इथे ॲड करते. सगळ्यात पहिले मी इथं तेजपान घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बाजा, विलायची, लवंग, मिरे आणि जिरं अशा वस्तू मी इथे घेतलेल्या आहे. इथे थोडं तेल ॲड करायचं आहे आणि ह्या सगळ्या वस्तू तेलामध्ये छान परतवून घ्यायच्या आहेत. चमचा आपल्याला कंटिन्यू सुरूच ठेवायचा आहे, जळकट वास यायला लागता कामा नये. तर बघा, कमी तेलावर कमी गॅसवर मस्त या सगळ्या वस्तू फ्राय करून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे मी हळद, तिखट आणि खडा मसाला ॲड केलेला आहे. हे मसाले तेलामध्ये छान परतवून झाल्यावर याच्यामध्ये मगाची आपण पेस्ट तयार केली होती, आपलं हे जे सारण तयार झालेलं आहे, हे आपल्याला डायरेक्ट तेलामध्येच ॲड करायचं आहे. इथे पाण्याचा वापर सध्या मी केलेला नाही आहे. हा मसाला छान तेलामध्ये फ्राय झाल्यावर आपण याच्यामध्ये उकळलेलं पाणी ॲड करणार आहे. इथे मी मीठ लगेच ॲड करते, ज्यामुळे या सारणामध्ये जे पाणी आहे ते लवकर सुटेल, म्हणून इथे मीठ लगेच ॲड करायचं आहे. तर बघा, इथे या सारणाला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे याच्यातलं आपल्या वाटणमधलं जे पाणी असेल ते चाललं गेलेलं आहे. बघा, इथे तेल सुटायला तयार झालेली आहे. दुसऱ्या पतील्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. इथे आपल्याला भाजी जेवढी पातळ घट्ट पाहिजे आपल्या आवडीनुसार इथे आपण गरम उकळलेलंच पाणी इथे ॲड करायचं आहे. पाणी टाकण्याआधी इथे आपण ही जी टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती टोमॅटोची प्युरी इथे ॲड करायची आहे. मी इथे एका टोमॅटोची प्युरी ॲड केलेली आहे. तुम्हाला भाजी जेवढी आंबट पाहिजे असेल त्याच्यानुसार तुम्ही टमाटे कमी जास्त पण करू शकता. तर बघा, आपल्या सारणाला छान उकळी आलेली आहे. त्याच्यानंतर आपण हे पाणी इथे थोडं थोडं ॲड करणार आहे. सुरुवातीला पाणी थोडं थोडंच ॲड करा, भाजी एकदम पातळ पण व्हायला नको. तर बघा, इथे मी उकळलेलं पाणी ॲड केलेलं आहे. भाजीची कन्सिस्टन्सी या प्रकारे झालेली आहे. तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून पाणी देखील ॲड करू शकता. त्याच्यानंतर आपली भाजी इथे तयार झालेली आहे. गार्निशिंगसाठी तुम्ही इथे कोशिंबीर ॲड करा. भाजी करता काही नसेल तर ही भाजी एकदम झटपट 5 ते 10 मिनटात ही भाजी तयार होते. याच्यामध्ये शेव ॲड करून ही भाजी सर्व करण्यासाठी एकदम रेडी आहे. आणि भाजीला परत 1 ते 2 उकळी येण्याकरता सोडून ठेवा.
बघा भाजीची कन्सिस्टन्सी या प्रकारे झालेली आहे. तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. इथे मी शेव पण ॲड केलेली आहे. शेव वाढताना परत तुम्ही प्लेटमध्ये पण ॲड करू शकता. भाजीमध्ये तुम्ही जर लगेच शेव टाकले तर ही भाजी गरम आहे, त्यामुळे ते शेव पूर्ण गळण्याची पण शक्यता राहते. बघा इथे भाजीला 1 ते 2 उकळ्या आलेल्या आहेत. भाजी सर्व्ह करण्यासाठी ही एकदम रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.